नमस्कार. गोष्टीची स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिला मोक्षदा एकादशी असे म्हणतात. मोक्ष देणारी ती मोक्षदा. ही एकादशी मनुष्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करते अशी धार्मिक मान्यता आहे. मोक्षदा एकादशी व्रत केले असता आपल्या पापांबरोबर आपल्या पूर्वजांचीही पापे नष्ट होऊन त्यांना मोक्ष प्राप्त होतो. या संबंधित असलेली एक कथा ऐकूयात. गोकुळ नावाच्या नगरीत वैखानस नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यातील प्रजा सुखी समाधानी होती. एके रात्री त्या राजाला स्वप्न पडते की त्याचे वडील नरकात आहेत आणि नरकातून मला मुक्त कर असे म्हणत आहेत. सकाळी राजाला जाग येते तेव्हा तो खूप दुःखी होतो. त्याचं कशातच मन लागत नाही. तेव्हा राजा पुजाऱ्याकडे जातो आणि त्याला सांगतो की माझे वडील नरक यातना भोगत आहेत, त्यामुळे मला हे राज्य, संपत्ती, सुख काहीच गोड वाटत नाही आहे. मी काय करू म्हणजे माझ्या वडिलांना नरकातून मुक्ती मिळेल. तेव्हा पुजारी राजाला सांगतो की आपल्या राज्याच्या बाहेर पर्वत ऋषींचा आश्रम आहे. ते त्रिकालज्ञानी आहेत, तेव्हा तू त्यांना जाऊन भेट. राजा पर्वत ऋषींकडे जातो आणि त्यांना सगळे सांगतो. राजा म्हणतो, माझे वडील नरकात आहेत या विचारांनीच मी अशांत झालो आहे. मुलगा म्हणून त्यांना मदत करणे माझे कर्तव्य आहे. तुम्ही मला यावर काही उपाय सांगा. तेव्हा ते पर्वतमुनी डोळे बंद करून ध्यान लावतात. नंतर ते राजाला सांगतात की तुझ्या वडिलांना 2 राण्या होत्या. त्यातील एका राणीशी ते खूप चांगलं वागायचे. दुसऱ्या राणीकडे ते विशेष लक्ष देत नसत. त्यामुळे त्या दुसऱ्या राणीवर त्यांच्याकडून अन्याय होत होता आणि त्यामुळेच ते पापाचे भागीदार झाले. मृत्यूनंतर त्यांना नरक प्राप्त झाला. तेव्हा राजा मुनींना विचारतो की यावर काही उपाय आहे का. तेव्हा पर्वतमुनी सांगतात की मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल पक्षात मोक्षदा एकादशी येते. त्या दिवशी उपवास करून नामस्मरणाचे पुण्य आपल्या वडिलांना देण्याचा संकल्प करून एकादशी केले असता तुझ्या वडिलांना नक्की मोक्ष मिळेल. मोक्षदा एकादशीचे हे व्रत केले असता आपली स्वतःची पापे नष्ट होतातच, पण आपल्या पूर्वजांची पापेही नष्ट होऊन त्यांनाही मोक्ष मिळतो. म्हणून या एकादशीचे नाव मोक्षदा एकादशी आहे. त्यानंतर राजाने आपल्या पूर्ण परिवारासह मोक्षदा एकादशीचे व्रत केले आणि त्या व्रताचे संपूर्ण पुण्य आपल्या मृत पित्याला अर्पण केले. यामुळे त्यांना नरकातून मुक्ती मिळून त्यांना मोक्ष प्राप्त झाला. मोक्षदा एकादशीलाच वैकुंठ एकादशी, धनुर्मास एकादशी, मुक्कोटी एकादशी, मौनी एकादशी ही नावे पण आहेत. मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंती पण असते. अशी मान्यता आहे की या दिवशीच कृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. आपण सगळे कलियुगातील अर्जुनच आहोत. आपल्यावर येणारी संकटे, नातेसंबंधातील जगण्यातील प्रश्न यामुळे आपण भ्रमित झालो आहोत. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही आपल्याला गीतेत मिळतात. साक्षात भगवान श्रीकृष्णांनी गीतारूपी सर्वोच्च ज्ञान संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितले. तो दिवस म्हणजे मोक्षदा एकादशीचा दिवस. या दिवसापासून गीता पठणास प्रारंभ करतात. या एकादशीला मौनाचे पण खूप महत्त्व आहे, म्हणून हिला मौनी एकादशी पण म्हणतात. जैन धर्मात या मौनी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. तर आजची ही मोक्षदा एकादशीची माहिती आणि कथा आपल्याला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि गोष्टीची स्टोरी या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.